खिलाफ सारी दुनिया थी। एक तरफ भीम तो खिलाफ सारी दुनिया थी, धर्म के नाम पर चलने वाली यह गद्दारी थी। लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके, क्योंकि कलम हमारे बाबा साहब की तलवार से भी भारी थी। एकीकडे सहिष्णुता, भूतदया, मानवतावाद हे सगळं सांगणारी आमची भारतीय संस्कृती, आणि दुसरीकडे याच भारतीय संस्कृतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या थेंबाला सुद्धा महाग झालेला हा शोषितांचा, वंचितांचा समाज। आणि म्हणून बाबासाहेबांना निर्णय घ्यावा लागतो धर्मांतराचा। आज राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मुलाखतीच्या मालिकेच्या अंतर्गत आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर। नमस्कार, स्वागत सर आपल्या स्टुडिओमध्ये। डॉक्टर प्रभाकर कोळेकर सर हे सोलापूर विद्यापीठातील इतिहास आणि पुरातत्वशास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतायत। प्राचीन भारतीय बौद्ध धम्म आणि नवयान एक चिकित्सक अभ्यास या विषयावरती सरांनी पीएचडी केलेली आहे। सरांनी हा पीएचडीचा संशोधन प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सादर केलेला आहे। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांच्या मध्ये सरांनी शोधनिबंधांचं वाचन केलेलं आहे आणि शोधनिबंध सादरही केलेली आहेत। अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांच्या मध्ये बीजभाषण सुद्धा सरांनी केलं, आणि मी आतापर्यंत जेवढं ऐकलं, वास्तव आणि परखड विचार मांडणारे म्हणून सरांची ख्याती आहे। आज आपण सरांशी संवाद साधणार आहोत। बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा बौद्ध धम्म कोणता होता? सर पुन्हा एकदा आपलं स्वागत। धन्यवाद मॅडम। सर, बाबासाहेबांच्या चळवळी जर आपण बघितल्या तर सुरुवातीला बाबासाहेब काळाराम मंदिराच्या प्रवेशाचाही सत्याग्रह करतात। पर्वतीच्या मंदिरामध्ये सुद्धा प्रवेशाचा सत्याग्रह होतो। परंतु 1935 साली येवले मुक्कामी बाबासाहेबांना भीमगर्जना करावी लागते की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, पण मी हिंदू धर्मात मरणार नाही। मग हा जो धर्मांतराचा निर्णय बाबासाहेबांना घ्यावा लागला, तो का घ्यावा लागला? याची पार्श्वभूमी खऱ्या अर्थाने पाहायची झाली तर प्राचीन भारताच्या इतिहासापासून ते आधुनिक भारताच्या इतिहासापर्यंत जर आपण एक पूर्ण सिंहावलोकन केलं तर लक्षात येईल की भारताच्या इतिहासच मुळे विषमतामूलक इतिहास आहे, किंवा आतापर्यंत जे इतिहासाला ज्ञात साधने प्राप्त झालेली आहेत त्या साधनांच्या आधारे जर आपण मांडणी केली तर एक लक्षात येईल की भारतीय इतिहासामध्ये वंचित, शोषित, उपेक्षित आणि आता जो परवलीचे शब्द झालेले दलित यांची मांडणीच केली गेलेली नाही आहे। मग ती मांडणी करायची असेल तर कोणत्या अनुषंगाने करायची? हे करत असताना आपण पाश्चात्य इतिहासकारांचे, विचारवंतांचे सैद्धांतिक विचारधारा घेतो आणि त्यानुसार मांडणी करतो। मग कॉलोनियल पिरियडमध्ये म्हणजे वसाहतवादाच्या कालखंडामध्ये जेव्हा पाश्चात्य इतिहासकारांनी भारतीय इतिहासाची मांडणी केली तेव्हा लक्षात आलं की भारतीय इतिहासकारांना, भारतीय लोकांना किंवा भारतीय राष्ट्रवादी इतिहासकारांना लक्षात आलं की पाश्चात्य इतिहासकारांनी भारतीय इतिहासाची मांडणी ही पाश्चात्याच्या दृष्टिकोनातून केलेली आहे। मग त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखन झालं। परंतु राष्ट्रवादी इतिहास लेखन करत असताना सुद्धा त्या राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा पाया हा मुळे धर्म होता। त्या धर्माची चिकित्सा करणं, धर्माची विश्लेषण करणं, धर्माची मांडणी करत असताना माझा धर्म हा किती चांगला आहे, धर्माचं ग्लोरिफिकेशन मोठ्या प्रमाणात केलं गेलं। परंतु धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता आहे, धर्मामध्येच मोठ्या प्रमाणात म्हणजे मोठ्या प्रमाणात काय आहे म्हणता येईल की एका बाजूला श्रेष्ठत्व आहे, एका बाजूला कनिष्ठत्व आहे, एका बाजूला वर्णव्यवस्था आहे, दुसऱ्या बाजूला जाती व्यवस्था आहे, एका बाजूला 50% स्त्रिया हा वंचित, उपेक्षित आहेत। ही मांडणी करत असताना पूर्ण राष्ट्रवादी इतिहासामध्ये त्यांची कुठेच दखल घेतली गेलेली नाही आहे। मग जेव्हा भारतामध्ये प्रबोधन चळवळ सुरू झाली त्याचं सुद्धा प्रामुख्याने श्रेय जे द्यावं लागेल ते इंग्रजी शिक्षणाला द्यावं लागेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जे इंग्रजी शिक्षण घेईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत। हे बाबासाहेबांचा अनुभव हा 1907 नंतरचा आहे। पण त्यांच्याही पूर्वी भारतामध्ये काय झालेलं आहे की प्रबोधन चळवळ निर्माण होते। ती प्रबोधन चळवळीमध्ये दोन प्रकारची चळवळ आहेत। पहिल्यांदा धर्म सुधारणा चळवळ करावी का समाज सुधारणा चळवळ करावी। या समाज सुधारणा चळवळ करणारा जो वर्ग आहे तो आपल्या समाजातील किंवा आपल्या धर्मातील ज्या कन्झर्वेटिव्ह विचारसरणी आहेत, त्याला सनातनी विचारसरणी आहेत, त्याला बाजूला सरून धर्म सुधारणा करू पाहतोय। आणि दुसरा जो वर्ग आहे तो काय करतोय की महात्मा फुल्यांसारखा वर्ग आहे, शाहू महाराजांसारखा एक राज्यकर्ते आहेत, किंवा सर्वसामान्य वंचित घटकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांची जी विचारधारा आहे, त्यांची जी विचार चळवळ आहे ती फक्त माझ्या समाजासाठी, माझ्या व्यक्ती विकासासाठी किंवा माझ्या जात वर्गासाठी नाही आहे, तर ते समाज वर्गासाठी आहे, समाज म्हणून जगणाऱ्या प्रत्येक माणसासाठी आहे। ही त्याची एकंदरीत चळवळीची पार्श्वभूमी आहे। मग प्रश्न आपला असा आहे की धर्मांतराची गरज का भासली भारतीय समाजाला?
मग प्राचीन कालखंडापासून मध्ययुगीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडापासून आधुनिक कालखंडामध्ये ही जी चळवळीची एकंदरीत आपण थोडक्यात पार्श्वभूमी पाहिली, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे वर्ण आणि वर्णाचं रूपांतर झालेलं जात आणि जातीचं रूपांतर झालेलं उपजातीमध्ये, उपजातीचं रूपांतर झालेलं परत अंत्यज आणि चांडाल नावाचा दुसरा पंचम वर्ग येतोय. पंचम वर्णाबद्दल आपल्याला कुठंच समाविष्ट केलं गेलेलं नाही धर्मग्रंथामध्ये, परंतु त्याची मांडणी करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी हुवेर शुद्राज नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ब्रोकन मॅन थेरी ही जी मांडलेली आहे त्याच्यामध्ये मात्र परखडपणे सांगितलेलं आहे की जो वर्ग आहे चातुर्वर्ण व्यवस्थेपेक्षा अतिशय हीन दर्जाची वर्तणूक किंवा वागणूक ही चांडाळ नावाच्या वर्गाला किंवा शूद्रांपेक्षा अतिशूद्रांना मिळत होती. मग अशा पार्श्वभूमीवर जी वर्णव्यवस्था आहे, जी जाती व्यवस्था आहे, या जाती व्यवस्थेला कुठंतरी शेह दिला पाहिजे म्हणून प्राचीन भारतामध्ये महात्मा गौतम बुद्धांनी आणि महावीराने प्रयत्न केला. त्याच्यानंतर मध्ययुगीन कालखंडामध्ये संत चळवळीने एक प्रयत्न केला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने महात्मा बसवेश्वर असतील आणि ज्ञानेश्वर असतील किंवा इतर संत असतील, तुकाराम महाराज वगैरे असतील. पण आधुनिक कालखंडामध्ये चळवळ निर्माण झालेल्या आहे, त्या चळवळ ह्या फक्त वर्ण आणि जातीमध्ये सुधारणा करण्याच्या आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांना असं वाटलं की आता धर्मांतराची गरज आहे. 1907 पासून ते 27 पासून ते 35 हा जो कालखंड आहे 17 वर्षाचा, या कालखंडामध्ये बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळी होतात आणि राजकीय चळवळी होत आहेत. मग तेव्हा बाबासाहेबांनी प्रतिपादित केलं की मला धर्मांतराची गरज वैयक्तिक एकट्याला नाही आहे, तर माझ्या वर्गाला आहे, माझ्याच पूर्ण समाजाला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की त्याला कारणं 3-4 प्रकारचे आहेत. ते म्हणजे सामाजिक कारणं आहेत, धार्मिक कारणं आहेत, तात्विक कारणं आहेत आणि सांस्कृतिक कारणं आहेत. मग सामाजिक कारणं कोण आहेत ते मग आता मी सांगितलेच की जेणेकरून विषमता मोठ्या प्रमाणात होती, जाती व्यवस्थेचं जोखडं मोठ्या प्रमाणात होतं, अस्पृश्यांना प्रचंड प्रमाणात शोषण केलं जात होतं. प्रसंग असा आहे की तांब्याचा म्हणजे तांब या धातूचा भांडी का वापरले म्हणून लोकांना शोषण केलं गेलेलं आहे. लग्नाची मिरवणूक घोड्यावरनं का काढली म्हणून शोषण केलेलं आहे. पायात वाहना का घातल्या म्हणून शोषण केलेलं आहे, खोलून दिलं गेलेलं आहे. इव्हन असं म्हटलं गेलेलं आहे की असा उल्लेख आहे की लग्न करत असताना वराती समोर बँड बाजा का वाजवणारे हे मातंग समाजाचे होते, परंतु वाजवलं का याच्याबद्दल सुद्धा तुमचं शोषण केलं गेलेलं आहे. म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणात शोषण असताना हे फक्त शोषण हे दलित वर्गाचंच होत होतं असं नाहीये, तर शूद्रांचं सुद्धा होत होतं. एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की शूद्र वेगळे आणि अतिशूद्र वेगळे. परखडपणे सांगावं असं वाटतं की शूद्र सुद्धा अतिशूद्रांबद्दल अस्पृश्यता पाळतच होते. समाजातील जे शूद्र समाजात म्हणजे वैदिक धर्मशास्त्रानुसार किंवा ब्राह्मणी साहित्यानुसार ज्याला शूद्र म्हटलं जातं ते एक शूद्र सुद्धा अतिशूद्रांना शिवून घेत नव्हते, म्हणजे त्यांची सुद्धा अस्पृश्यता पाळतच होते. सर सोप्या भाषेमध्ये आपण शूद्र म्हणजे ओबीसी आणि अतिशूद्र म्हणजे SC/ST, अति सोपं. ह्या अशा भूमिकेमध्ये असणारा समाज, मग या समाजामध्ये सुधारणा कुठे झाली पाहिजे असं बाबासाहेबांना वाटलं. म्हणून बाबासाहेब म्हणले की सामाजिक क्रांती करत असेल तर पहिल्यांदा वैचारिक क्रांती करावी लागेल, आणि वैचारिक क्रांती करत असेल तर पहिल्यांदा विचाराची मशागत करावी लागेल. म्हणून बाबासाहेबांनी 1935 साली घोषणा केली आणि त्याच्यानंतर 1956 साली धर्मांतर केलं. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो असा होता तात्विक विचारसरणी, म्हणजे असे होते की भारतामध्ये शंकराचार्यांनी जेव्हा हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन केलं त्यानंतर भारतामध्ये 4 पीठे निर्माण झाली, 12 ज्योतिर्लिंगे निर्माण झाली आणि बौद्ध धर्माची पिछेहाट झाली. याच्यामध्ये तात्विक अंतर्विरोध हा बौद्ध धर्मामध्ये सुद्धा कारणीभूत आहे. मग या पार्श्वभूमीवर जो बौद्ध धर्म भारतातून पूर्णपणे बाहेर गेलेला होता त्याला पुन्हा भारतामध्ये नसेल तर वैज्ञानिक पातळीवर, मानवतावादी पातळीवर, वैचारिक पातळीवर, इहेवादी पातळीवर ह्या सर्व विचाराचा एक सकस असा धर्म जर द्यायचा असेल तर त्याला एक महत्त्वाची पार्श्वभूमी होती ती म्हणजे भारताची. आणि तात्विक पार्श्वभूमी अशी होती की जेणेकरून जर हे दिलं गेलं नाही, धर्मांतर जर भारतीय लोकांचं केलं गेलं नाही किंवा बौद्ध समाजाचं अस्पृश्यांचं जर केलं गेलं नाही तर तो समाजा बंडखोरी करेल आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीला हे पेलवणारं नव्हतं. कारण समाज सुशिक्षित होत होता, समाज हा आता बंडखोरीकडे चालला होता, समाजाकडे आता लेखणीचं शस्त्र होतं. मग अशा समाजाला जर समजा कदाचित मी शस्त्रधारी असलेला शीख धर्म दिला असता, अशा समाजाला कुराण मानणारा कट्टरवादी धर्म मुस्लिम धर्म दिला असता आणि अशा समाजाला जर ख्रिश्चन धर्म दिला असता तर कदाचित त्यांची संख्या जास्त झाली असती आणि भारतीय संस्कृतीला धोका निर्माण झाला असता. बाबासाहेबांनी एक साधा सोपा विचार मांडला की भारतीय संस्कृतीची मला जोपासना करायचं असेल तर मला बौद्ध धर्म गरजेचा आहे, धम्मच गरजेचा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांना अपेक्षित होता की धर्मांतर चळवळीमध्ये सामाजिक, धार्मिक, आर्थिक कारणामध्ये. तिसरी म्हणजे
त्याला एक आयडेंटिटी किंवा ओळख निर्माण करायची होती समाजामध्ये, की बाबासाहेबांना स्वतःची ओळख निर्माण करून द्यायची गरज नाही, परंतु माझा समाज म्हणजे कोण समाज, माझा समाज म्हणजे पूर्वजन्मीचे महार म्हणजे माझा समाज नाही आहे. माझा समाज म्हणजे भारतामध्ये ज्या 1000च्या वर जाती आहेत त्याच्यामधील 300-400 जाती ज्या SC आहेत, शेड्यूल्ड कास्टमध्ये आहेत आणि ST ज्या आहेत त्यांना काहीतरी एक ओळख पाहिजे समाजामध्ये. आम्ही जी सांगतो ती ओळख नको आहे त्यांना. म्हणजे हिंदू धर्म सांगतोय, ब्राह्मणी धर्म सांगतोय, इस्लाम धर्म सांगतोय, ख्रिश्चन धर्म सांगतोय, ती ओळख नको आहे. तर त्यांना स्वतःची एक ओळख हवी आहे, ती समताधिष्ठित ओळख आहे, ती वैज्ञानिक ओळख हवी आहे. मग ती ओळख देण्यासाठी म्हणून बाबासाहेबांना असं वाटलं की ह्यांना धर्मांतरित केलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी 35ला जरी घोषणा केली असली तरी 56 पर्यंत विचाराचे मशागतीचे काम सुरू केलं. एखादा निर्णय घेत असताना सामाजिक चळवळी अशा असतात की सामाजिक चळवळी हळूवार आणि मंद गतीने होत असतात, पण चिरकाल टिकणाऱ्या असतात. परंतु राजकीय चळवळी हा अचानक राजक्रांतीप्रमाणे घडतात आणि त्याचे जे चालणारा जो कालखंड आहे तो अल्पकाळ असू शकतो, परंतु सामाजिक चळवळीचा आणि क्रांतीचा कालखंड हा उत्क्रांतीप्रमाणे असतो. त्यामुळे बाबासाहेबांना क्रांती करायची नव्हती, तर समाजाची मशागत करून उत्क्रांती घडवायची होती. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सर, बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतला. तुम्ही आता उल्लेख केलात की बाबासाहेबांनी खरं तर बौद्ध धर्माची निवड करून आपल्या भारतीय समाजावरती उपकारच केले. त्यावेळेस त्यांना अनेक पर्याय उपलब्ध होते. इतिहास सुद्धा असं सांगतो की बरेच धर्मप्रमुख त्यांना भेटायला गेले, त्यांना आमिष दाखवली. एवढं असतानाही बाबासाहेबांना बौद्ध धर्मातच का यावंसं वाटलं? त्यालाच अनुसरून एक उपप्रश्न आहे की मग धर्म आणि धम्म यांच्यामध्ये फरक काय आहे, या संदर्भात थोडंसं सविस्तर विवेचन. अगदी प्रश्न असा आहे की भारतीय समाजाची पूर्णतः बैठकच मुळे धर्मावर आधारित आहे. एक इतिहासाचा जाणकार अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की भारतीय इतिहासाची निर्मितीच करत असताना इतिहासकारांनी किंवा अभ्यासकाने धर्माच्या आधारे निर्मिती केलेली आहे. प्राचीन भारताचा जो विचार आहे तो हिंदू आणि बौद्ध संघर्षाचा विचार दाखवला गेला आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तो इस्लाम आणि हिंदूंचा संघर्ष दाखवला गेला आहे. आणि आधुनिक इतिहासाची मांडणी करताना इतिहासकारांनी एक निखालस चूक अशी केलेली आहे की तो ख्रिश्चन आणि हिंदूंचा संघर्ष दाखवला गेलेला आहे. ही जी मांडणी आहे ती परंपरागत मांडणी आहे. त्या मांडणीला छेद देण्यासाठी बाबासाहेबांनी असा विचार केला की हा धार्मिक संघर्ष नाही आहे, हा संघर्ष आहे मानवी अस्मितेचा संघर्ष आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मग धर्म म्हणजे काय आहे, धर्माची चौकट काय आहे? धर्मामध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ईश्वर. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे वर्शिप, म्हणजे पूजा कशी करायची. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्रतवैकल्य कशा प्रकारे करायचे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, त्यासाठी कर्मकांड फॉलो करण्यासाठी मग कोणते ग्रंथ आहेत का. मग ग्रंथ असतील तर तिथं ग्रंथ पठन करणारा आणि पठन करून घेणारा, अध्यापन करून घेणारा वर्ग कोणता आहे का. आणि ते करत असताना त्याच्याकडून अध्यापनाने व्रतवैकल्य करून घेतली जातात का. आणि त्याच्यामध्ये 6वा महत्त्वाचा मुद्दा आहे की आत्मा, 7वा महत्त्वाचा मुद्दा आहे की परमात्मा, 8वा महत्त्वाचा मुद्दा आहे की जन्म, 9वा महत्त्वाचा मुद्दा आहे की पुनर्जन्म. ह्या सर्व एकंदरीत 9 मुद्द्यांमध्ये धर्माची मांडणी केली गेलेली आहे. याच्यामध्ये व्यक्ती विकासाला कितपत महत्त्व आहे याच्याबद्दल अधिक संशोधन धर्मशास्त्रज्ञाने केलं. PV काणेंनी सुद्धा केलेलं आहे. भारतीय धर्मशास्त्राचा इतिहासाचा दोन खंड लिहिले. त्यामध्ये म्हणतात की ज्या वैदिक कालखंडामध्ये व्यक्तिवादी विचारसरणी होती पूर्ववैदिक कालखंडामध्ये, तीच विचारसरणी इसवी सन पूर्व 1000 मध्ये लुप्त पावली. आणि त्याच्यानंतर एकंदरीत धर्म हा एका वर्गाची विचाराची ही मक्तेदारी होऊन बसला. मग अशा परिस्थितीमध्ये बौद्ध धर्माचा उदय कसा झाला, तर त्याचं महत्त्वाचं मुख्य कारण असं आहे की या वर्गव्यवस्थेला, या वर्णव्यवस्थेला श्रेय देण्यासाठी म्हणून गौतम बुद्धाने एक विचार मांडला, विवेकवादी विचार मांडला. तो विचार होता, ते विचाराचे फॉलोअर मोठ्या प्रमाणात निर्माण जसं झाले तसा त्याला धर्माचं स्वरूप मिळालं, धम्माचं स्वरूप मिळालं. मग धम्म म्हणजे काय, धम्मामध्ये ईश्वराला स्थान नाही आहे. ईश्वर आहे अथवा नाही याच्याबद्दल गौतम बुद्ध काहीच बोलत नाहीत. ते अव्यक्त आहेत. ते ईश्वराची निंदा सुद्धा करत नाहीयेत आणि ईश्वराची भलावणा सुद्धा करत नाहीयेत. हा महत्त्वाचा मुद्दा. हे आंबेडकरी जनतेने सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की जेणेकरून गौतम बुद्धांनी ईश्वराचं अस्तित्व नाकारलंय अथवा स्वीकारलंय याच्याबद्दल ते काहीच मत व्यक्त करत नाहीत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये म्हणतात की मी जे कर्मकांड करणार आहे त्याच्यामध्ये ईश्वराच्या प्रती वाहून घेतलेला आहे, त्यामुळे ईश्वराचा आहे किंवा नाही हा मुद्दाच नसल्यामुळे मी कर्मकांड करणार नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा धम्मामध्ये काय आहे की महत्त्वाचं काय आहे, धम्म म्हणजे काय आहे, मानव आहे. मानवाचा विवेकवादी उत्थापनाचा मानवतावादी विचार म्हणजे धम्म.
म्हणजे मानव केंद्रीय व्यवस्था निर्माण करायची आहे, मानवाचा विकास करायचा आहे, समाजाचा विकास करायचा आहे. मानव हा समाजाचा घटक आहे, मग समाजाचा विकास करायचा असेल तर मानवाचा विकास केला पाहिजे. म्हणून तो विवेकवादी, विज्ञानवादी आणि चिकित्सक विचार गौतम बुद्धांनी मांडले आणि तेच विचार बाबासाहेबांनी स्वीकारले. धम्माची चिकित्सा करायचा अधिकार गौतम बुद्धांनी दिला, तसंच बाबासाहेबांनी सुद्धा मी जो बौद्धांनी धम्म किंवा पूर्वजन्मीचा बुद्धांनीच गॉसिपल नावाचा ग्रंथ बाबासाहेबांनी तोच नंतर नामांतर झालं की बुद्धांनीच धम्म झाला, त्याच्या सुद्धा चिकित्सा करायचा अधिकार बाबासाहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक वाचकाला दिलेला आहे. बाबासाहेबाच्या ग्रंथाची पोथी होऊ नये हे बाबासाहेबांनी दक्षता घेतली. पोथी होणे म्हणजे देवाऱ्यावर त्याची लाल कपड्यामध्ये बांधून पूजा करणे, त्याची चिकित्सा करायचा अधिकार आपल्याला कोणालाही नाही. हे धर्माचं वैशिष्ट्य आहे. धर्मामध्ये धर्माची चिकित्सा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, मग तो मुस्लिम असू दे अथवा धर्मांतरित बौद्ध असू दे. हा एक महत्वाचा मुद्दा. मग आता धर्म फरक झाल्यानंतर मग धर्मांतर म्हणजे काय? धर्मांतर म्हणजे वैयक्तिकरित्या एका नावातून दुसऱ्या नावाने प्रवेश करणं हा मर्यादित अर्थाने बाबासाहेबाचा हेतू अजिबात नव्हता. बाबासाहेबांना अपेक्षित असं होतं की मला धर्मांतर करायचं आहे तर मी एकटा धर्मांतरित होऊ शकतो. कारण बाबासाहेब 1907ला जेव्हा ग्रॅज्युएट म्हणजे 10वी परीक्षा पास झाले तेव्हा कृष्णाजी केळुसकरांनी जेव्हा त्यांना पुस्तक दिलं बौद्ध धर्मावरचे, त्याने वाचलं. त्याच्यानंतर बाबासाहेब जेव्हा 1913ला न्यूयॉर्कमध्ये गेले तेव्हा त्यांनी रिच डेव्हिस या दाम्पतींचे त्यांनी पुस्तके वाचली. तेव्हापासून बाबासाहेबांच्या विचारावर बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रभाव आहे. मग हे होत असताना बाबासाहेब स्वतः वैयक्तिक धर्मांतर करू शकले असते, परंतु बाबासाहेबांना वैयक्तिकरित्या धर्मांतर करायचं नव्हतं, तर समाजाच्या विचारांची मशागत करून माणसाच्या मनामध्ये रुतून बसलेले वैदिक धर्माचे, परावर्तित झालेल्या ब्राह्मणी धर्माचे, परावर्तित झालेल्या कट्टर हिंदुत्ववादी विचाराची उत्खनन करून त्यांना बाहेर काढून नव्या विचाराची प्रेरणी करायची होती. हे करत असताना बाबासाहेबांना धर्मांतर अपेक्षित होतं, ते म्हणजे विवेकवादाचं. बाबासाहेबांना अपेक्षित होतं विचाराचं. बाबासाहेबांना अपेक्षित होतं ते विज्ञानवादाचं. बाबासाहेबांना अपेक्षित होतं काय की जेणेकरून मी धर्मांतरित झाल्यानंतर, माझा समाज धर्मांतरित झाल्यानंतर बुद्धिवादी चळवळ निर्माण होईल आणि ती बुद्धिवादी चळवळ भारतीय समाजाला एका समताधिष्ठित, विज्ञानधिष्ठित, प्रज्ञाशील आणि करुणा ह्या 3 तत्वावर निर्माण करणारी समाजवादी विचारसरणी किंवा एक समताधिष्ठित विचारसरणी निर्माण करायची होती. म्हणून बाबासाहेबांना धर्मांतराची अपेक्षा होती. अगदी खरं आहे सर. पण सर, धर्म हा कुठल्याही व्यक्तीच्या आयडेंटिटीतला खूप महत्वाचा घटक असतो. पण जेव्हा हे धर्मांतर झालं त्यावेळेस धर्मांतरित दलितांची किंवा नवबौद्धांची आयडेंटिटी काय, किंवा एक आयडेंटिटी क्रायसिस आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला आढळतो का? अगदी 1935 मध्ये बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतराची घोषणा केली त्याच्यापासून 1956 पर्यंत बाबासाहेबांनी जो वेळ घेतलेला आहे तो वेळ कसा घेतलेला आहे बघा. गांधीजींच्या तत्वज्ञानामध्ये बिपिन चंद्रांचे पुस्तक आहे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. गांधीजींच्या एकंदरीत चळवळीचे विवेचन करताना बिपिन चंद्र नावाचे एक इतिहासकार असं म्हणतात की संघर्ष, विराम आणि संघर्ष म्हणजे गांधीजींनी आतापर्यंत जो काही संघर्ष केलेला आहे, म्हणजे असहकार आंदोलन असू दे, त्याच्यानंतर त्यांनी चौरी चौरा हत्याकांडानंतर त्याला विराम दिला आणि परत संघर्ष सुरू केला. परंतु बाबासाहेबांच्या विचारामध्ये संघर्ष, विराम, संघर्ष ही फिलॉसॉफी दिसत नाहीये. बाबासाहेबांनी काय केलं की संघर्ष सुरू केला, प्रबोधन केलं, पुन्हा संघर्ष केला, विराम दिला नाहीये. संघर्ष, प्रबोधन आणि संघर्ष ही फिलॉसॉफी बाबासाहेबांच्या विचाराला लागू आहे. उदाहरण सांगायचं झालं तर बाबासाहेब जेव्हा 1927ला चौदार तळ्याचा सत्याग्रह करतात, त्याच्यानंतर 1932ला पुणे करार होतो. या कालखंडामध्ये 27चा जो चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे तो संघर्ष आहे. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की गोलमेज परिषदा केलेल्या आहेत, चळवळी केलेल्या आहेत. चळवळी केल्यानंतर 32ला जेव्हा स्वतंत्र दलित मतदारसंघाची किंवा मागणी करतात, राखीव मतदारसंघाची मागणी करतात, त्यावेळेला गांधीजींना ते अपेक्षित नव्हतं. त्याची चिकित्सा नंतर अनेक संशोधकांनी आणि विचारवंतांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये जाणं आता त्याचं प्रस्तुत होणार नाहीये. परंतु बाबासाहेबांनी त्यावेळेला विचार केला की आता माझ्या समाजाचं प्रबोधन करेन, कारण आता जर समजा माझ्यामुळे एका गांधीजी सारख्या लोकप्रिय नेत्याचा मृत्यू झाला तर माझा समाज हा असंघटित आहे आणि अविकसित आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. मग त्या समाजाला प्रचंड प्रमाणात रोष पत्करावा लागेल आणि तो समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर जाईल. म्हणून गांधीजींना वाचवण्यासाठी बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली. हा प्रबोधन. आणि तिसऱ्या मत लगेच बाबासाहेबांनी सांगितलं 1935 मध्ये, ते म्हणतात की परत प्रबोधनानंतर संघर्ष. मी
कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हा जरी माझा अधिकार नसला तरी मला कोणत्या धर्मात मरायचा अधिकार आहे, म्हणून बाबासाहेब म्हणतात की मी हिंदू म्हणून जन्माला तर हिंदू म्हणून मरणार नाही. हा तिसरा मुद्दा. ह्या संघर्ष, प्रबोधन आणि संघर्षाची पार्श्वभूमी. मग आयडेंटिटी क्रायसिस कसा आहे? आयडेंटिटी क्रायसिस असा आहे की धर्मांतरित झालेल्या जो नवबौद्ध समाज आहे, त्या नवबौद्ध समाजामध्ये आता जात वास्तव असा भयानक आहे की भारतीय राज्यघटनेनुसार कलम 17 नुसार 16 नुसार अस्पृश्यता पाळू नये, अथवा मोठ्या प्रमाणात प्रत्येकाला आपल्या आपल्या धर्माचं किंवा आपापल्या जातीचं विचार करणं, स्वीकारणं हे प्रत्येकांना स्वातंत्र्य दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेनुसार. पण असा असताना सुद्धा धर्मांतरित जो बौद्ध समाज आहे त्याच्यापुढे प्रश्न निर्माण झालेला आहे. मी धर्मांतर केल्यानंतर माझी आयडेंटिटी काय? मी नवबौद्ध म्हणून जगणार आहे, मी दलित म्हणून जगणार आहे, मी पूर्वजन्मीचा महार म्हणून जगणार आहे, मी पूर्वजन्मीचा चांभार म्हणून जगणार आहे, मी पूर्वजन्मीचा मोची म्हणून जगणार आहे, का मी बौद्ध म्हणून जगणार आहे? मी धर्मामध्ये आहे का धर्मांतरित जात व्यवस्थेमध्ये आहे? हे सत्य आहे, उघड आहे. मग जर मी बौद्ध धर्मामध्ये प्रवेश घेतला असेल तर माझी जात, माझा वर्ग, माझा वर्ण हा गळून पडलेला आहे आपसुकच. कारण बौद्ध धर्मामध्ये कुठंच जातीचा उल्लेख नाही आहे, कुठेच वर्णाचा उल्लेख नाही आहे, कुठेच वर्गाचा उल्लेख नाही आहे, म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारलाय. परंतु भारतीय समाज व्यवस्थेचं जात व्यवस्था इतकं भयानक आहे. मी धर्मांतरित झालो याचा अर्थ मला समाजाने धर्मांतरित म्हणून बौद्ध म्हणून स्वीकारलं नाहीये, एक महत्त्वाचा मुद्दा. तर मला माझं आर्थिक विवंचनेचा प्रश्न आहेतच, मला माझ्या स्वतःचा अस्तित्वाचे प्रश्न आहेतच, मला सामाजिक वंचित उपेक्षिताचे जीवन जगाचं आहे, जीवन जगण्याचं आहेतच. मग अशा परिस्थितीमध्ये मला सामाजिक उत्थानाची गरज आहे, मला आर्थिक उत्थानाची गरज आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मी जर धर्मांतरित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला तर मी विचाराने बौद्ध झालो, परंतु समाजाने मला बौद्ध म्हणून स्वीकारलेलं आहे का? समाज हा अतिशय जातीवादी आहे, समाज हा अतिशय विषमतामूलक पायाभरणीवर निर्माण केलेला इमारत आहे. मग अशा समाजामध्ये बौद्ध धर्मांतरित बौद्ध धर्माच्या लोकांमध्ये अशी आयडेंटिटी क्रायसिस आहे की मी जर धर्मांतरित होऊन फक्त बौद्ध धर्म लावून घेतला तर मला समाजाच्या वर्तणुकीला उपेक्षित राहावं लागेल, माझा आर्थिक उन्नती होणार नाही, माझी सामाजिक उन्नती होणार नाही, माझी शैक्षणिक उन्नती होणार नाही, माझी राजकीय उन्नती होणार नाही. म्हणून जर मी धर्मांतरित झालो असलो तरी सुद्धा त्या धर्मांतरित लोकांना नवबौद्ध आणि जातीला मिळणारे शेड्यूल्ड कास्टचे अधिकार नवबौद्धांना दिले गेलेले आहेत. हे का प्राविधान करावं लागलं? कारण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये असलेली विषमतामूलक व्यवस्था याला कारणीभूत आहे. जर भारतीय समाज व्यवस्थेने असं म्हटलं असते की धर्मांतरित झालेला बौद्ध धर्म हा वेगळा आहे, त्याला सर्व अधिकार आहेत, त्याला कोणत्याही विषमतेची वर्तणूक भोगावी लागणार नाही. आता असं वास्तव आहे की धर्मांतरित झालेल्या बौद्धांना सुद्धा पुन्हा असं म्हणायला लागलं की नवबौद्ध आहेत, म्हणजे काय आहेत ते? अस्पृश्य आहेत. सर, आपल्या पीएचडीचा विषयच आहे की प्राचीन भारतीय बौद्ध धर्म आणि नवयान. तर ही नवयान कन्सेप्ट काय आहे, आपण जर आम्हाला सविस्तर सांगा. अगदी. नवयान प्राचीन बौद्ध धर्मामधील एक महत्त्वाचा असा एक पंथ आहे. पंथ हे अनुषंगाने म्हणतो की आता समकालीन प्रस्तुतता अशी आहे की कर्नाटकातील निवडणुका जवळ आलेल्या आहेत. लिंगायत धर्म का पंथ, वीरशैव धर्म का संप्रदाय, अशा परिस्थितीमध्ये नवयान पंथ का नवयान ही वेगळी ओळख, आयडेंटिटी क्रायसिसनुसार आता आपण विवेचन केलं. प्राचीन भारताच्या जेव्हा विचारसरणीच्या मोठ्या प्रमाणात क्रांती झाली 6व्या शतकामध्ये, ती क्रांती ही फक्त भारतामध्ये झाली असं नाही आहे. ती क्रांती अशी आहे की चीनमध्ये ताओच्या विचारसरणी आली होती, जपानमध्ये शिंतो धर्माची विचारसरणी आली होती, कन्फ्युशियसचे विचार चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. आणि भारतामध्ये एकाच वेळेला 6व्या शतकामध्ये ज्याप्रमाणे बौद्ध धर्म निर्माण होते त्याप्रमाणे इतर 62 संप्रदायाच्या विचारसरणीचा प्रभाव सुद्धा आहे. प्रत्येक विचारसरणीला तेवढा मोठ्या प्रमाणात काय होतं की विचार स्वातंत्र्य होतं. एका बाजूला अजीविक संप्रदाय आहे, अजीविक विचारसरणी आहे, दुसऱ्या बाजूला मक्कली गोशालांची विचारसरणी आहे, अजित केशकंबलींची विचारसरणी आहे. जैन धर्माचा विचार वेगळा आहे, बौद्ध धर्माचा विचार वेगळा आहे, उपनिषदांचा विचार वेगळा आहे आणि कट्टरवादी वैदिकांचा विचार वेगळा आहे. मग सोशल डायनॅमिझम ज्याला म्हणतात, सामाजिक कार्यप्रवणता ज्याला म्हणतात, ते आतापेक्षा त्या कालखंडामध्ये जास्त होती. प्रत्येकजण स्वतःचं मत अतिशय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन निर्भीडपणे मांडू शकत होता आणि प्रत्येकाला आपल्यानुसार विचार जगण्याचा अधिकार होता. मग अशा प्रसंगामध्ये जेव्हा बौद्ध विचाराचा आणि धम्माचा उगम झाला,
बौद्ध विचारांचा महत्त्वाचा पाया आहे गौतम बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे धम्म संघ आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे धम्म. म्हणजे बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. मग त्याच्यामधला संघ जो आहे तो बौद्ध धम्मातला सर्वात महत्त्वाचा पाया आहे. संघामध्ये कोण आहेत? संघामध्ये भिक्खू आणि भिक्खुणी आहेत. भिक्खू भिक्खुणी काय आहेत हा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समजून घेऊयात आणि नवयानाकडे जाऊयात. भिक्खू हा संन्यासी नाही आहे, भिक्खू हा परिव्राजक नाही आहे. मग संन्यासी काय आहे? संन्यासी हा संसारापासून अलिप्त राहून काय करतोय की स्वतःच्या उन्नतीचा मार्ग चोखणतोय. त्याला समाजाशी देणेघेणं नाही आहे, त्याला स्वतःच्या उद्धाराशी देणेघेणं आहे, स्वतःच्या मोक्षासाठी काम करतोय तो. भिक्खू काय प्रयत्न करतोय की मला निर्वाणावस्था प्राप्त करून घ्यायची आहे, पण निर्वाणावस्था प्राप्त करून घेत असताना मला समाजाचे सुद्धा कल्याण करायचं आहे. मी समाजाचं काहीतरी देणेघेणं लागतो आणि समाजाच्या जबाबदारीचं मला जाणीव आहे. त्यासाठी म्हणून मी काय करतो की मी धम्मसंघामध्ये आहे. 4 महिने जेव्हा वर्षाच्या कालखंडामध्ये हा भिक्खू एकांत स्थळी चिंतन करतोय, त्याच्यानंतर 8 महिने तेव्हा तो चारिका करतो, म्हणजे पायी प्रवास करतो, त्यामध्ये समाजामध्ये मिसळतोय आणि समाजाचं प्रबोधन करतोय. हे करत असताना त्या भिक्खूच्या मनामध्ये अनेक शंका उत्पन्न होत होत्या आणि गौतम बुद्ध त्याचे निरसन करत होते. परंतु बौद्धांच्या निर्वाणानंतर मात्र विचारसरणीमध्ये फरक पडत गेला आणि त्याच्यामुळे थेरवाद, ज्याला आपण हीनयान म्हणतो, त्याच्यानंतर महासंघिक, त्याला महायान म्हणतात, असे एकंदरीत 16 प्रकारचे विविध धम्मामध्ये पंथ निर्माण होत गेले. हीनयान, महायान आणि वज्रयान. यान म्हणजे काय? यान म्हणजे बुद्धाच्या विचाराकडे घेऊन जाणारा मार्ग, वाहन. मग या वाहनामध्ये कुणाला बसायचा अधिकार आहे? ज्याला निर्वाण प्राप्त करून घ्यायचा, ह्या प्रत्येकाला काय करायचं आहे की त्या वाहनामध्ये प्रवेशित व्हायचा अधिकार आहे. गौतम बुद्ध असं म्हणतात की कुणाला धर्मांतरित व्हायचा अधिकार आहे, त्याच्यासाठी कोणती खास अशी विधी नाही आहे. सरळ वाक्य आहे, एकच वाक्य आहे की ये हे भिक्खवा, म्हणजे हे भिक्खू तू धम्मसंघामध्ये ये. म्हणजे तुला कोणत्याही विधीची, तुला उपनयनाची गरज नाही आहे, तुला मौजी बंधनाची गरज नाही आहे, तुला कोणत्याही यज्ञाची गरज नाही आहे. तू धर्मामध्ये प्रवेशित आहेस, धम्मामध्ये प्रवेशित आहेस, हे साधं वाक्य त्याला पुरेसं आहे. मग ही झाली एकंदरीत प्राचीन बौद्ध धर्माची पार्श्वभूमी. मग 8व्या-12व्या शतकानंतर जेव्हा बौद्ध धर्माची पिछेहाट भारतातून झाली, जेव्हा बाबासाहेबांनी 1956 नंतर 56ला धर्मांतर केलं, तेव्हा बाबासाहेबांनी असं म्हटलं की मी बौद्ध धर्माचा स्वीकार करतोय. परंतु अनेक लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कोणत्या बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आहात? प्रश्न असा आहे की तुम्ही श्रावकियाना म्हणजे हीनयानाचा स्वीकार करणार आहात, महासांघिक म्हणजे महायानाचा स्वीकार करणार आहात, का तंत्रवाद मानणारा वज्रयानाचा स्वीकार करणार आहात? मग अशा वेळेला बाबासाहेबांनी एक वेगळा विचार मांडला. तो विचार हा अतिशय क्रांतिकारक विचार आहे. तो विचाराची चिंतन त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं. बाबासाहेबांनी 1935 पासून ते 1956 पर्यंत लगेच धर्मांतर का केलं नाही, असा प्रश्न अनेक लोकांनी माझं संशोधन करताना मला विचारलं. मग ज्याला संशोधनानंतर मला असं कळालं की विचार करून अतिशय विवेकबुद्धीने, अतिशय शहाणपणाने बाबासाहेबांनी धर्मांतराचा निर्णय घेतला होता. मग त्यांनी काय केलं बाबासाहेबांनी की बाबासाहेबांनी थेरवादातला म्हणजे हीनयान पंथातील जो विचार आहे, अष्टांग मार्ग, पंचसूत्र म्हणजे पंचशील, 4 आर्य सत्य आणि त्याच्यानंतर पट्टीचे समुत्पाद सिद्धांत, ज्याला प्रत्युत्त समुत्पाद सिद्धांत म्हणतात, अनात्मवाद. अनात्मा म्हणजे आत्मा आहे याच्याबद्दल मला कोणतंच भाष्य नाही आहे, आत्मा नाही असं बाबासाहेब म्हणतात किंवा गौतम बुद्ध म्हणतात. गौतम बुद्धाचे विचार बाबासाहेबांनी स्वीकारले. मग हे सर्व स्वीकारल्यानंतर तो थेरवादी विचार म्हणजे जो गौतम बुद्धाचा मूळ विचार आहे त्याला थेरवादी म्हणजे हीनयानपंथी विचार म्हणतात. इसवी सन 4थ्या शतकामध्ये, 1ल्या ते 4थ्या शतकापर्यंत महायान पंथाचा उदय झाला की निष्काच्या कालखंडामध्ये. त्यावेळेला मात्र बोधिसत्व नावाची संकल्पना आली. बाबासाहेबांना आपण बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर म्हणतो. थेरवादामध्ये किंवा हीनयान पंथामध्ये बोधिसत्व संकल्पना नाही आहे. मग ही बोधिसत्व काय आहे? जातक कथा वगैरे संबंध. अगदी सांगतो. बोधिसत्व काय आहे? बोधिसत्व ही संकल्पना अशी आहे की निर्वाण अवस्था प्राप्त करण्याच्या आधीची एक स्टेज, आधीची एक पायरी, अर्हत पदानंतरची पायरी आणि निर्वाण अवस्थेच्या आधीची एक स्टेज. मग तू कोणाला अधिकार आहे? प्रत्येकाला बोधी प्राप्त करण्याचा अधिकार आहे. मग बोधिसत्व कोण होऊ शकतो? जो भिक्खू आहे, जो बौद्ध धर्माचा उपासक आहे, प्रत्येकजण होऊ शकतो. पण त्याने अष्टांग मार्गाचं पालन करावं, त्याने 4 आर्य सत्याचं पालन करावं, त्याने पट्टीचे समुत्पाद सिद्धांत समजून घ्यावा
आणि हे करत असताना एक मूलभूत फरक असा आहे थेरवादामध्ये आणि म्हणजे हीनयान पंथामध्ये आणि महायान पंथामध्ये बोधिसत्व संकल्पना. बोधिसत्वाने म्हणजे त्या व्यक्तीने, त्या भिक्खूने धर्मांतर केलं म्हणजे धम्मामध्ये प्रवेश केल्यानंतर, संघामध्ये प्रवेश केल्यानंतर फक्त आपल्या अनुषंगाने विचार करायचा नाही संन्यासाप्रमाणे किंवा परिवारकासारखा, तर त्याने समाजाच्या कल्याणासाठी धडपड करायची आहे. मी धम्मामध्ये प्रवेश केल्यानंतर, धर्माचा विचार समजून घेतल्यानंतर, धम्माचा विचार आत्मसात केल्यानंतर, समजून घेतल्यानंतर समाजाला प्रबोधित करणं, समाजाला चिंतनशील बनवणं, समाजाला विवेकशील बनवणं, समाजाला विकसित बनवणं हे माझं काम आहे. आणि समाजाच्या कल्याणासाठी धडपड करणं, समाजाच्या उद्धारासाठी धडपड करणं हे बोधिसत्वाचं काम आहे. बाबासाहेबांनी तंतोतंत हे काम केलं. बाबासाहेबांना तो एवढा नाता माणूस होता की बाबासाहेबांना स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी जर चिंतन करत बसले असते तर कदाचित बाबासाहेबांना निर्वाणावस्था प्राप्त झाली असती. परंतु बाबासाहेबांनी बोधिसत्व अवस्था स्वीकारली, कारण त्यांना काय करायचं होतं की फक्त स्वतःचा उद्धार करून घ्यायचा नव्हता, तर समाजाचा उद्धार करायचा होता. ही बोधिसत्व संकल्पना महायानातील बाबासाहेबांनी स्वीकारली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी स्वीकारला तो म्हणजे काय की महायान पंथातील महत्त्वाचा मुद्दा जो आहे ते मूर्तिपूजेचा. मग परत प्रश्न असा येतो काही सनातनी विचारांच्या लोकांचा की बौद्ध धर्मामध्ये मूर्तिपूजा मानत नाहीत आणि सर्व संबंध जगामध्ये बौद्धांच्या मूर्ती जास्त आहेत, हे कसा विरोधाभास आहे. परंतु हे अतिशय उथळ अशी चर्चा आहे. कारण का टीका अशी आहे की त्यांनी बौद्ध धर्म वाचलाच नाही. थेरवादामध्ये जेव्हा थेरवादामध्ये म्हणजे हीनयान पंथामध्ये स्मारक पूजा होती. स्मारक पूजा म्हणजे चैत्याची पूजा करणे. चैत्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी भिक्खू आहेत किंवा निर्वाणावस्था प्राप्त केलेल्या आहेत किंवा ज्या अर्हत अवस्था प्राप्त केलेल्या आहेत, जे भिक्खू निर्वाण किंवा त्यांच्या निवर्तल्यानंतर त्यांच्या अस्थी ठेवून त्याची पूजा करणे, त्याला स्तूप आणि चैत्य. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत स्तूप आणि चैत्य याची पूजा करणं, चैत्याची पूजा करणं. पण नंतरच्या कालखंडात महायान पंथामध्ये झालं काय की असं स्वीकारलं गेलं की आता आपण लोकांपुढं काय सोपं पाहिजे ना. कालखंड खूप ओसरलेला आहे, 600 वर्षाचा कालखंड गेलेला आहे, एकमेकाचा धर्माचा प्रभाव एकमेकावर होत आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांपुढे प्रेरणा पाहिजे. प्रेरणा असेल तर तेव्हा गौतम बुद्ध अस्तित्वात नव्हते, त्यामुळे त्यांची प्रतिमा कोणतीतरी आवश्यक आहे. म्हणून गंधार शैलीतून निर्माण झालेली गौतम बुद्धाची प्रतिमा आहे. वास्तविक गौतम बुद्धाला तसं कोण गोल गोल केस्ट असेल त्याला उष्णीन शैली म्हणतात, तसं असलेले गौतम बुद्ध असतील का याच्याबद्दल शंका आहे. परंतु गंधार देशातील कलाकारांनी निर्माण केली गंधार शैलीतील ती मूर्ती आहे, ती म्हणजे बुद्धाची मूर्ती. तेच बाबासाहेबांनी स्वीकारलं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेबांनी स्वीकारलेला मुद्दा म्हणजे काय की एक महत्त्वाचा मुद्दा इथं मांडायचा आहे की पुनर्जन्म सिद्धांत हिंदू धर्मापेक्षा वेगळ्या अर्थाने बाबासाहेबांनी स्वीकारला. बुद्धांनी धम्मामध्ये पुनर्जन्माचा विचार आहे. काही लोक आक्षेप घेऊ शकतात की बाबासाहेबांना पुनर्जन्म मान्य नव्हता, परंतु बाबासाहेबांना पुनर्जन्म कशा अर्थाने मान्य होता, जो बौद्ध धम्माच्या अनुषंगाने मान्य होता. यांच्यामध्ये म्हणणं काय, हिंदू धर्मामध्ये म्हणणं काय की माणूस मेल्यानंतर माणसाला दुसरा जन्म मिळतो, परंतु बौद्ध धर्मामध्ये माणसाला दुसरा जन्म मिळत नाही, तर माणसाच्या विचाराला दुसरा जन्म मिळतो. प्रचंड प्रमाणात अवकाश पसरलेला आहे, अनेक विचारांचे अस्तित्व अवकाश मंडळामध्ये आहे. असा चांगला विचाराचा संगम होतो आणि चांगल्या विचाराचा संगम होऊन एक चांगला विचारसरणी जन्म घेते. विचारसरणीचा जन्म म्हणजे पुनर्जन्म, असं ही विचारसरणी बाबासाहेबांनी महायान पंथातून स्वीकारली. म्हणजे हीनयान पंथातील स्वीकारलेला अष्टांग मार्ग, 4 आर्य सत्य, पंचशील, बोधिसत्व संकल्पना महायान पंथातून स्वीकारलेली, मूर्तिपूजा महायान पंथातून स्वीकारलेली आणि त्याचप्रमाणे पुनर्जन्म पद्धत स्वीकारलेली. म्हणजे हीनयान पंथ, महायान पंथ हे 2 पंथातून अतिशय शुद्ध असलेले विचार त्यांनी स्वीकारले. मग काय त्याजलं बाबासाहेबांनी महायान पंथातील, त्यांनी कर्मकांड त्यागून दिली, त्याने मोठ्या प्रमाणात अवतार कल्पना त्यागून दिली. त्यांनी काय सोडलं तर महायान पंथातील जो अवडंबर आहेत ते त्यांनी त्यागले आणि जे शुद्ध विचारचे आहेत ते स्वीकारले. आणि स्वतःच्या विचारसरणीनुसार विवेकवादानुसार निर्माण झालेली एक वेगळी विचारसरणी बाबासाहेबांनी मांडली. ते म्हणजे काय आहे की विचारसरणी विज्ञानवादी असली पाहिजे. मी सांगतो म्हणून तुम्ही धर्मांतर करू नका, तर धर्मांतराच्या विचारसरणी अशी आहे की नव्यानपंथी असली पाहिजे. मग नव्यान पंथामध्ये काय आहे, हीनयान पंथातील चांगले विचार आणि महायान पंथातील चांगले विचार. आणि मग त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं काय आहे, तर बाबासाहेबांचे विज्ञानवादी विचार आहेत, बाबासाहेबांचे धर्मचिकित्सेचे अधिकार आहेत. बाबासाहेबांनी असं सांगितलं की मला धर्मांतरित होत असताना मला विचार सुचले म्हणून मी धर्मांतरित झालो असं नाही, तर तुम्हाला पटले तर तुम्ही धर्मांतरित, हेच विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे,
स्त्रियांना समानता आहे, पुरुषांना त्यांचे अधिकार आहेत, स्त्रियांना तेवढेच अधिकार आहेत, हा विचारसरणी म्हणजे नव्यानपंथी विचारसरणी आहे. म्हणजेच काय की सर्वसमावेशक मानवतावादी विचारसरणीचा परिपाक म्हणजे नवयान आहे. तो फक्त हीनयान नाही आहे आणि तो फक्त महायान नाही आहे, तर हीनयान आणि महायान यांना जोडणारा सुवर्ण मध्य म्हणजे बाबासाहेबांचा नवयान पंथ आहे. तो सध्याचा समर्पक दृष्टिकोनातून लागू आहे. जर आत्ताच आपण हीनयान पंथाचे विचार स्वीकारले असते तर तो लोकांना पचनी पडले नसते. महायान पंथाचे विचार स्वीकारले असते तर त्याच्यामध्ये पुन्हा एक मध्यस्थ वर्ग निर्माण झाला असता. याची धोक्याची जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणून बाबासाहेबांनी साधा सोपा, लोकांना समजेल, उमजेल, विवेकवादाला पटेल, इहेवादाला पटेल, भौतिकवादी जीवन जगत असताना आपण मानवाचा उत्थानाचा मार्ग कसा अवलंबावा असं सांगणारा नवयान नावाचा वेगळा एक पंथ निर्माण केला. आणि तो पंथ म्हणजेच काय आहे तर बौद्ध धर्माला विश्वरूपात परावर्तित करणारा, जो बौद्ध धर्म भारतातून 12व्या शतकामध्ये लुप्त झालेला होता, पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचं महत्त्वाचं काम बाबासाहेबांनी केलं, ते म्हणजे नवयानपंथी विचारसरणीने. जर आता तुम्ही दिलेल्या उत्तराला अनुसरून एक उपप्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हणालात की संन्यासी आणि भिक्खू ह्यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. अगदी. जो स्वतःसाठी साधना करतो तो संन्यासी, आणि जो समाजात परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करतो तो भिक्खू. संन्यासी हा मोक्ष मिळवण्यासाठी धडपडत असतो, तर भिक्खूचं ध्येय असतं निब्बाण किंवा निर्वाण. मग मोक्ष आणि निब्बाण किंवा निर्वाण ह्याच्यामध्ये काय फरक आहे? अतिशय महत्त्वाचा फरक आहे. एक बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च असं झालेला आहे की भारतामध्ये मृत्यूच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या संकल्पना अशा आहेत की समाधी अवस्था, म्हणजे ज्ञानेश्वराने समाधी घेतली, तुकारामाने पुष्पक विमानातून प्रश्नचिन्ह पुढे पुष्पक विमानातून काय केलं की सदेह वैकुंठ गेले. त्याच्यानंतर बसवेश्वराने समाधी घेतली. आतापर्यंत आलेले आपल्याकडे उदाहरणं, गौतम बुद्धाने निर्वाणावस्था प्राप्त झाली, परंतु गौतम बुद्धाने निर्वाणावस्था प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं असं आपण म्हणतो. बाबासाहेब निवर्तले किंवा बाबासाहेबांनी निर्वाण झालं असा शब्द वापरतो. आणि त्याच्यानंतर मोक्ष. ह्या वेगवेगळ्या संकल्पना प्रत्येक धर्माने आपापल्या अंडरस्टँडिंगनुसार बनवलेल्या आहेत. मोक्षामध्ये काय आहे की मोक्ष म्हणजे काय की हिंदू धर्मानुसार 84 लक्ष येणीतून माणसाचा जन्म होतो. मग त्यामध्ये पूर्वजन्मीच्या पुण्याचं संचित म्हणजे प्रारब्धाचं संचित म्हणजे काय आहे तर मनुष्य जन्म आहे. या मनुष्य देहामध्ये जर आपण पुण्यकर्म केले तर 84 लक्ष येणीतून आपली मुक्तता होईल. म्हणजे काय आहे 84 लक्ष म्हणजे 84 लाख वेळा मनुष्य जन्म घेतोय. मग किड्या मुंग्याच्या अवस्थेमध्ये गेली, प्राण्याच्या अवस्थेमध्ये गेली, वृक्षांच्या अवस्थेमध्ये गेली अथवा कोणत्याही, कारण मेल्यानंतर स्वर्ग दिसतो. आपण ह्याची चिकित्सा करायचा अधिकार हिंदू धर्मशास्त्राने कोणाला दिलं नाही. त्यामुळे 84 लक्ष वेळा माणूस जन्मतो काय याच्याबद्दल कोणीच कुठल्या धर्मशास्त्रामध्ये विचार केला गेला नाही आहे. मग मोक्ष म्हणजे तरी काय की 84 लक्ष योनीतून मुक्तता म्हणजे जीव हा शिवाशी एकात्म होणे. मग निर्वाण म्हणजे काय हा प्रश्न आहे. मग गौतम बुद्धांना निर्वाण अवस्था किंवा बोधी प्राप्त झाली म्हणजे काय, साधा सोपा मार्ग आहे. अनेक वेळेला वर्तमान म्हणजे संशोधन ग्रंथामध्ये किंवा पाठ्यक्रमामध्ये साधा उल्लेख असतो की गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली. मग बोधी प्राप्त झाली याचे विवेचनच कुठं ग्रंथामध्ये केले गेले नाही आहे. बोधी प्राप्त झाले म्हणजे दुःखाचं मूळ कारण सापडलं. मग निर्वाण अवस्था म्हणजे काय, दुःखापासून मुक्ती मिळवणे. साधी गोष्ट नाही आहे ती. दुःखापासून मुक्ती मिळवणे म्हणजे काय आहे तर अपेक्षा न करणे. मग प्रत्येक माणूस हा जीवन जगत असताना अपेक्षा करत असतो. माणूस हा आपल्या स्वतःच्या शरीराच्या अवयवाकडून सुद्धा अपेक्षा करतो. माणूस हा पत्नीकडून अपेक्षा करतो, पती ही पत्नी पतीकडून अपेक्षा करते, समाज हा माणूस हा समाजाकडून अपेक्षा करतो, समाज हा माणसाकडून अपेक्षा करतो. मग गौतम बुद्ध म्हणतात की मला या अपेक्षाच्या दुःखातून बाहेर पडायचं आहे. मग दुःख कशामुळे निर्माण होतात तर तृष्णेमुळे निर्माण होतात. आणि तृष्णा निवारणाचं मुख्य कारण काय आहे तर तृष्णेपासून मुक्ती. मग कसं मुक्ती मिळवायची तर अष्टांगिक मार्ग आहेत. मग हे सर्व जर 8 मार्ग नीट अवस्था मी पार केल्या तर मला समाधी अवस्था प्राप्त होईल. मग 10 पारमिता सांगितलं. हे ऐकण्यासाठी खूप सोपे आहेत. सम्यक वाच, सम्यक कर्मांत. सम्यक म्हणजे संतुलन. आपण समाजामध्ये जगत असताना किंवा व्यक्तिवादी विचार करत असताना आपण संतुलित विचार करतोय का तर कदाचित आत्मपरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येतं की आपण संतुलित विचार करत नाही. आपले विचार सध्याच्या जगामध्ये 21व्या शतकामध्ये कधी मीडिया ठरवतोय, कधी समाज ठरवतोय, कधी धर्म ठरवतात, कधी आपलं सभोवतालचं वातावरण ठरवतं. मग संतुलित विचारसरणी नसते. मग संतुलित विचारसरणीचा पाक म्हणजे निर्वाण. मग संतुलित विचारसरणीची जीवनशैली अनुभवली, अनुसरली, त्यामध्ये समजून घेणं वेगळं
आणि ते समजून घेतल्यानंतर आत्मसात करणं वेगळं. बौद्ध धर्म समजण्यासाठी खूप सोपा आहे, पण आत्मसात करायला खूप अवघड आहे. मग आत्मसात करून घेतल्यानंतर गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली. बोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की या सर्व मार्गाचं जर अनुसरण केलं तर मला निर्वाण अवस्था प्राप्त होऊ शकते. मग ही निर्वाण अवस्था ही मोक्षापेक्षा वेगळी आहे. कशी वेगळी आहे तर मोक्षापेक्षा वेगळी म्हणजे काय, त्याच्यातून समाजाचं कल्याण करायचं आहे. मोक्षामध्ये स्वतःचं कल्याण करायचं आहे. निर्वाण अवस्थेमध्ये मला एकट्याला निर्वाण प्राप्त करून घ्यायचं नाही, तर समाजाला वेगळ्या मार्गावर घेऊन जायचं आहे, सद्गतीच्या मार्गावर घेऊन घ्यायचं आहे. आणि त्याचीच वैयक्तिक सामाजिक भानाची जाणीवेची जागृतीची काय आहे जबाबदारी माझ्यावर आहे. हा मूलभूत फरक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निर्वाण अवस्था ही मोक्ष अवस्थेपेक्षा एक पुढची पायरी आहे. म्हणजे एकंदरीतच बुद्धिझमची कुठलीही कन्सेप्ट जर आपण घेतली तर त्यात बहुजन हिताय बहुजन सुखाय हा बुद्धांचा जो मूळ आहे ते सुंदर सुंदर विवेचन म्हणजे दिसून सांगितलं. येतं. सर म्हणजे एकंदरीत बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा धर्मांतराची हाक दिली त्यावेळेस हा शोषित वंचित समाज लाखोंच्या संख्येनं तिथे एकत्रित झाला. त्यांनी धर्मांतर केलं आणि बाबासाहेब सुद्धा सांगतात की धर्मांतर ही सवलती मिळवण्याची लढाई नाहीये, तर ती स्वाभिमान मिळवण्याची लढाई आहे. पण एकंदरीत जो सवर्ण समाज आहे तो या धर्मांतराच्याकडे कशा पद्धतीने बघतो? प्रासंगिक असा प्रश्न आहे की बाबासाहेबांनी 1956 साली जेव्हा धर्मांतर केलं त्याच्या पूर्वीपासून बाबासाहेबांना हिंदू धर्म हा टाकाऊ वाटत नव्हता. थोडं धाडसाचं विधान होईल. बाबासाहेब स्वतः म्हणतात की कर्मकांडे, दैववाद आणि जातीयवाद आणि वर्णव्यवस्था जर सोडली तर मला हिंदू धर्म हा टाकाऊ वाटत नाही. शब्द महत्त्वाचा आहे, टाकाऊ वाटत नाही, स्वीकार्य वाटत नाही असं सुद्धा म्हणत नाहीत बाबासाहेब. परंतु बरं आहे, ठीक आहे. मग बाबासाहेबांनी सांगितलं की मला धर्मांतरित व्हायचं आहे. ही जेव्हा घोषणा केली त्याच्यानंतर बाबासाहेबांकडे अनेक लोक आले. ख्रिश्चन धर्मगुरू सुद्धा आले, मुस्लिम धर्मगुरू सुद्धा आले. गांधीजींना चिंता वाटू लागली, कृतकोटींना सुद्धा चिंता वाटू लागली की धर्मांतरित का होतात बाबासाहेब. कारण बाबासाहेब एकटे धर्मांतरित होणार नव्हते, तर बाबासाहेबांना मानणारा, बाबासाहेबांना विचाराने स्वीकारणारा, पूजणारा म्हणणार नाही मी, मानणारा आणि स्वीकारणारा समाज मोठ्या प्रमाणात समाज आहे भारतामध्ये. मग जर बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तर प्रचंड प्रमाणात समाजामध्ये फूट पडेल अशी भीती सनातनी विचारांच्या लोकांना होती. मग त्यामुळे बाबासाहेबांनी धर्मांतर करू नये म्हणून प्रलोभन आले. एक थोडंसं विस्ताराने सांगेन. बाबासाहेबांना धर्मांतर करू नये म्हणून अनेक ऑफर आल्या, तुम्ही आमच्या धर्मात या. मग कोण आलं? फादर पेंगेट नावाचे ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू आले आणि बाबासाहेबांना म्हटलं की तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, ख्रिश्चन धर्मामध्ये. बाबासाहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली. चर्चा करत असताना बाबासाहेबांनी दाखला दिला की जळगावमधील आमचे काही महार बांधव सध्या मुस्लिम होत आहेत. बाबासाहेबांनी त्यांना पाठिंबा सुद्धा दिला. जेव्हा बाबासाहेबांनी 1935ला घोषणा केल्यानंतर लोकांना असं वाटलं की बाबासाहेब इस्लाम धर्म स्वीकारतील. अशा प्रसंगामध्ये राहत असताना बाबासाहेबांनी जेव्हा ही बातमी वाचली की जळगावमधील मुस्लिम हे आता काय, जळगावमधील महार हे मुस्लिम होत आहेत, त्यावेळेला बाबासाहेबांनी विचारलं की विवेकवादाचा कास धरून तुम्ही धर्मांतरित करा. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते, त्याने त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. मग जेव्हा फादर पेंगेट आले त्यांनी म्हटलं की तुमचा जर जगण्याचा मार्ग अधिक उन्नत करत असेल, तुम्ही जगण्याची जी पद्धत जी तुमची आहे, किंवा तुम्हाला जर चांगली जीवनशैली जगायची असेल, लक्षात घ्या चांगली जीवनशैली जगायची असेल तर तुम्हाला ख्रिश्चन धर्मामध्ये तुमचं स्वागत आहे. परंतु फादर पेंगेट किंवा इतर त्यांचे जे धर्मगुरू आहेत असं म्हणत नाहीत की तुम्ही धर्मांतरित झाल्यानंतर ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्हाला समतेची वागणूक मिळेल, असे ते म्हणत नाहीत. म्हणून बाबासाहेब म्हणतात की ख्रिश्चन धर्म हा पर्याय ठरू शकत नाही. दुसरं धर्म विचार नाकाराचं कारण काय, ख्रिश्चन धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये ईश्वराचा विचार पोहोचवणारा मध्यस्थ म्हणजे येशू आहे, म्हणजे ईश्वराचा मुलगा आहे. म्हणजे परत मध्यस्थी आला, मध्यस्थी आला म्हणजे पूजनीयता आली, पूजनीयता आला म्हणजे कर्मकांडे आले, कर्मकांडे आले म्हणजे मध्यस्थी वर्ग आला. म्हणजे पुन्हा मी एका वर्गातून लोकांना जोखडातून बाहेर काढतो आणि पुन्हा दुसऱ्या जोखडामध्ये टाकतोय. ह्या भूमिकेमधून बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्माला नाकारलं. हैदराबादच्या निजामाने त्या कालखंडामध्ये बाबासाहेबांना असं ऑफर दिली होती की तुम्ही धर्मांतरित व्हा, तुम्हाला मी 5 लाख रुपये देतो. असं म्हटल्यानंतर बाबासाहेबांनी म्हटलं जर समजा बहुसंख्य जनतेला घेऊन मी जर इस्लाम धर्म स्वीकारला तर आतापर्यंत वंचित उपेक्षित राहिलेला माझा समाज हा कदाचित धर्मांतरित सुद्धा होईल.
परंतु भारतीय संस्कृतीबद्दल काय, ते हिंदू संस्कृतीबद्दल बोलत हा. नाहीत, भारतीय संस्कृतीबद्दल बोलतात. त्यांना एकसंगता निर्माण करायची होती. इथेही लोककल्याणाचाच विचार आहे. त्यांना फक्त स्वतःचा विचार करायचा नव्हता किंवा स्वतःच्या फॉलोअर लोकांचा विचार करायचा नव्हता, तर भारतीय संस्कृतीचा विचार करायचा होता. मग अशा संस्कृतीचा विचार करत असताना बाबासाहेब असं म्हणतात की मला जर आमच्या समाजाने इस्लाम धर्म स्वीकारला तर इस्लाम जो अल्पसंख्याक आहे तो बहुसंख्या होईल आणि भारतीय संस्कृतीला तडे जातील. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. तिसरी एक ऑफर बाबासाहेबांना आलेली होती ती म्हणजे शीख धर्माकडून. शीख धर्मातले विचार जे आहेत ते समतावादी विचार आहेत, त्यातबद्दल काही शंका नाही आहे. शीख धर्मियांकडून विचार आल्यानंतर, प्रस्ताव आल्यानंतर बाबासाहेबांनी पहिल्यांदा त्याचे परीक्षण करण्याचं ठरवलं. बाबासाहेबांना असं ऑफर आलेले होते की खालसा कॉलेज मुंबईमध्ये आहे, त्याचे तुम्ही पूर्ण अधिकार तुम्ही घ्या आणि आमच्या धर्मामध्ये या. परंतु बाबासाहेबांनी विचार केला की ज्या धर्मांमध्ये कृपण बाळगण्याचा म्हणजे शस्त्र बाळगण्याचा धार्मिकच अधिकार आहे, असा जर धर्म जर माझ्या वंचित उपेक्षित लोकांना दिला, जे अतिशय शोषित आहेत, वंचित आहेत, पिडलेले आहेत, पिचलेले आहेत, अशा लोकांनी जर आतामध्ये अचानक शस्त्र घेतले तर प्रचंड प्रमाणात नरसंहार होईल, अशांती माजेल आणि मोठ्या प्रमाणात काय होईल, दंगली वाजतील. त्यामुळे शीख धर्माचा त्यांनी प्रस्ताव नाकारला. म्हणजे हा समाज कल्याणकारी विचार आहे, भारतीय संस्कृती टिकून ठेवण्याचे विचार आहे. बाबासाहेब हा राष्ट्रद्वेष्टे होते, संस्कृतीद्वेष्टे होते. हा जो निखालस प्रचार हा एक विचारसरणी करू पाहते त्याच्यामध्ये काही सुद्धा तथ्य नाही आहे. बाबासाहेबांना भारतीय भूमीत जन्म झालेला बौद्ध धर्म स्वीकारायचा होता. मग बाबासाहेबांनी विचार स्वीकारला की हा धर्म स्वीकारल्यानंतर मला सवर्ण कोणत्या अनुषंगाने पाहतील, हा आपला प्रश्न होता. ही पार्श्वभूमी सांगण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे की धर्मांतरित होण्याच्या पूर्वी अनेक लोकांनी बाबासाहेबांची मिन्नतवारा केली आहे की तुम्ही धर्मांतरित होऊ नका. मग बाबासाहेबांनी त्याला सोल्युशन दिलं. खूप सुंदर सॉल्युशन आहे. बाबासाहेब म्हणतात की आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही हिंदू धर्मामध्ये सुधारणा करा. एक परीक्षा अशी घ्या की त्याच्यामध्ये प्रत्येकाला पौरोहित्य करण्याचा अधिकार असेल. जो परीक्षा देऊन पौरोहित्य करण्याची परीक्षा पास होईल त्यालाच सत्यनारायण किंवा धार्मिक विधी करण्याचा अधिकार असेल. 4 पीठांमधील एक शंकराचार्य हा दलित वर्गाचा असेल. बघा, त्याच्यानंतर सर्व धार्मिक विधी हे काय करतील, ज्याला सरकारी सनद मिळालेलं आहे, ज्या IAS परीक्षासारखी किंवा तेव्हा ICS परीक्षा होती त्यासारखी जर सनद मिळाली तर त्याच व्यक्तीकडनं करून घ्यावेत. 10-15 धर्मग्रंथ असण्यापेक्षा एकच धर्मग्रंथ असावा, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही. असं धर्मामध्ये सुद्धा हिंदू धर्मामध्ये व्हायला पाहिजे. मग हे सर्व केल्यानंतर हिंदू धर्मामध्ये सुधारणा होतील आणि त्यावेळेला हिंदू धर्म मला लायक वाटेल. वर्णव्यवस्था गळून जाईल, स्त्री पुरुष असमानता गळून जाईल, जातीचे उच्च निष्ठेच्या ज्या वॉटर बेस कंपार्टमेंट आहेत त्या बाजूला पडतील आणि त्यानुसार मग समाजामध्ये एक कसा वर्ण व्यवस्था, जात व्यवस्था रहित अशी काय होईल, व्यवस्था निर्माण होईल. त्यावेळेला मी हिंदू धर्म स्वीकारेन. हा प्रस्ताव हिंदू धर्मातील सनातन्यांनी स्वीकारला नाही. मग बाबासाहेबांनी धर्मांतर केलं. मग अशा वेळेला 56 नंतर आतापर्यंत 1990 किंवा 56 पासून ते 2021 पर्यंत आतापर्यंत 20व्या शतकापर्यंत 21व्या शतकापर्यंत आलेलो आहोत. सवर्ण कसा पाहतात आपल्याकडे? सवर्णांच्या मनामध्ये संभ्रम आहे की बौद्ध धर्म, एकतर बौद्ध धर्माविषयी जाणीव जागृती तथाकथित स्वतःला सवर्ण समजणाऱ्या हिंदू धर्मातील लोकांना नाही आहे. त्यामुळे सवर्णांच्या मनामध्ये एक जातीय काय अभिमान आहे, वर्ग धृणत्व आहे. म्हणजे आम्ही म्हणू तेच खरं. आमचा विचार हा मनुवादी विचार आहे आणि मनुवादी विचार न वाचता सुद्धा मनुला ते गुरु मानतात. मग हे मनुला गुरु मानण्याचं कारण काय आहे तर इसवी सन 4थ्या ते 6व्या शतकामध्ये मनुस्मृती निर्माण झाल्यानंतर ते आज तागायत भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मनुचं वर्चस्व आहे. मग हे मनुचं वर्चस्व काय आहे तर ते धर्मानुसार निर्माण केलेलं आहे. मग आमचा धर्म श्रेष्ठ आहे ही सवर्णांच्या मनामध्ये बसलेली एक बैठक आहे. मग त्याला पर्याय विचार जेव्हा बाबासाहेबांनी दिला तर तो पर्याय विचार हा बौद्ध धर्माचा सर्वसमावेशक मानवतावादी विचार आहे, हे मान्य आहे. परंतु फक्त दलितांनी स्वीकारलं आहे म्हणून तो आम्हाला मान्य नाहीये. का बाबासाहेब दलित आहेत, बाबासाहेबाचे फॉलोअर हे अस्पृश्य आहेत. बौद्ध धर्म चांगला आहे, आमच्या मते बौद्ध धर्म खूप चांगला आहे, परंतु दलितांनी स्वीकारल्यामुळे तो बाटला गेलेला आहे. ही एक कोथेपणाची भावना आहे आता सुद्धा सवर्णांच्या मनामध्ये आहे. अतिशय बालिश असं कारण आहे. बालिश असं कारण असं आहे की आम्हाला समता नको आहे, आम्हाला समरसता हवी आहे. समरसतावादी संमेलनं होत आहेत, समतावादी संमेलनं होत नाहीयेत. समरसतावादी संमेलन म्हणजे समरसता म्हणजे काय आहे आणि समता म्हणजे काय आहे. छोटासा आपल्याला वाटताना दोन्ही शब्द सारखे वाटतात.
समता म्हणजे सर्वांना सारखा दर्जा, खालच्या पायरीवर नाही, वरच्या पायरीवर नाही, स्त्री आहे, पुरुष आहे, इव्हन ट्रान्सजेंडर बद्दल सुद्धा बाबासाहेब बोलतात. हे कुणाला माहित नाही, ट्रान्सजेंडर बद्दल म्हणजे नपुंसकाबद्दल सुद्धा बाबासाहेबांनी विचार मांडलेले आहेत. मग असा विचार देणारा जो विचारवंत आहे तो बाबा अस्पृश्य आहे आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे, म्हणून मला बौद्ध धर्माबद्दल आमच्या मनामध्ये आकस आहे. ही जी वृत्ती भारताच्या सनातनी विचारवंताच्या मनामध्ये आहे, ती विचारवंताची विचारसरणी खोडून करण्याचं काम हे आता पुस्तकांमधून, ग्रंथांमधून होणं गरजेचं आहे, पण ते होताना दिसत नाही आहे. फक्त अस्मितीकरण केलं गेलं आहे. लंडनमधलं घर विकत घेतलं हा महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. इंदुमिलामध्ये तुम्ही बाबासाहेबांचं मोठं स्मारक बांधलं, महूमध्ये बाबासाहेबांच्या गावाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर केलं, किंवा दिल्लीमध्ये मोठं स्मारक बांधलं, हे अस्मितेचे मुद्दे करण्यामध्ये काय गरज नाही आहे. बाबासाहेबांना कितपत लोकांनी स्वीकारलेलं आहे. स्वच्छतेचा मंत्र जेव्हा भारतातले माननीय पंतप्रधान देतात, तेवढाच विचार जर आपण समतावादी विचारसरणीचा निर्माण करण्यासाठी जर जास्त प्रोपोगंडा केला असता, पब्लिसिटी केली असती, कॅनव्हासिंग केलं असतं, तर कदाचित लोकांच्या मनामध्ये काय झालं असतं की जी कोतेपणाची भावना आहे ती कमी झाली असती. अगदी बरोबर आहे सर. असं सर, पण बाबासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जो समाज बौद्ध धर्म स्वीकारतो, आजही आपल्याला त्यांच्यामध्येही बऱ्याच कर्मकांड किंवा इतर सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. तर धर्मांतरित बौद्धांना धम्म समजला का? एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 1956 नंतर बाबासाहेबांना कितपत आयुष्य मिळालं. 6 डिसेंबर 1956 नंतर बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं 56ला, आणि त्यावेळेला एक महत्त्वाची पोकळी दलित चळवळीमध्ये किंवा परिवर्तनवादी चळवळीमध्ये निर्माण झालेली आहे. मग बाबासाहेबांनंतर एक महत्त्वाचा जो दुवा होता, म्हणजे धम्म समजावून सांगणारा जो विचारवंत जो होता, तो चळवळीतून मिस झालेला आहे असं दिसतं. नागसेन आणि राजा मिलिंद यांच्यामध्ये एक प्रश्नसंवाद झाला. ते प्रश्नसंवाद म्हणजे मिलिंद प्रश्न. मिलिंद नागसेनांना प्रश्न विचारतोय की धम्माचा ऱ्हास कधी होईल. नागसेन म्हणतात की जेव्हा तथाकथित विचारसरणी नसलेला धर्म मांडला जाईल तेव्हा धर्माचा नाश होईल. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर उत्तम भाष्यकार नसेल तर धर्म लोकांना कळणार नाही. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा कर्मकांडाचा धर्मामध्ये स्वीकार होईल किंवा धर्मामध्ये शिरकाव होईल तेव्हा धर्माचा नाश होईल. त्याच अवतरणाचा संदर्भ घेऊन आता धर्मांतरित झालेल्या बौद्ध लोकांना बौद्ध धर्म समजला का याचं उत्तर देताना असं म्हणावं लागेल की समाजाला बौद्ध धर्म समजून सांगणारा असा भाष्यकार चळवळीने मिस केला बाबासाहेबांनंतर. दुर्दैव शब्द मुद्दाम वापरणाऱ्या चळवळीमध्ये दैव हा संकल्पनाच नाही आहे. मग काय झालं की कारण कालखंड खूप कमी मिळाला बाबासाहेबांना. जर समजा त्याच्यानंतर एक 4-5 वर्षाचा कालखंड मिळाला असता तर एक विचारवंताची फळी निर्माण झाली असती. मग आता बाबासाहेबांना मानणारा वर्ग वेगळा आहे, बाबासाहेबांना विचार स्वीकारणारा वेगळा आहे, आणि बाबासाहेबांनी धर्म दिला म्हणून स्वीकारणारा वर्ग वेगळा आहे. मग बाबासाहेबांना मानणारा वर्ग म्हणजे नाचणारा वर्ग. म्हणजे बाबासाहेबांना आम्ही मानतो, बाबासाहेबांना आमचं उत्थान झालेलं आहे. बाबासाहेबांना वाचणारा वर्ग म्हणजे कोण आहे? तो मध्यमवर्गीय जो सर्व धर्मामध्ये आहे, जो इस्लाममध्ये पण आहे, जो ब्राह्मणांमध्ये पण आहे, जो दलितांमध्ये पण आहे, तो ओबीसीमध्ये पण आहे, जो NT मध्ये पण आहे तो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आम्ही धर्मांतर झालेला बौद्ध वर्ग. मग त्यांना अपेक्षित काय आहे? बाबासाहेबांना अपेक्षित होतं की धर्म समजून घेतला पाहिजे, धम्म समजून घेतला पाहिजे, धर्म वेगळा आहे, धम्म वेगळा आहे, आणि त्याच्यातून मार्गानुसरण केलं पाहिजे. बाबासाहेबांनी बौद्ध महासभेची घोषणा केली. बौद्ध जनसंघ होता, त्याचं नामांतरण मग भारतीय बौद्ध महासभा झाली. त्यांच्याकडनं जेवढं काम व्हायला पाहिजे होतं कदाचित तेवढं दिसून येत नाही आहे. आपण विवाहाच्या विधी बनवल्या, आपण नामांतराच्या विधी बनवल्या, म्हणजे नामकरणाच्या विधी बनवल्या, त्याच्यानंतर आपण वास्तुशांतीचे विधी बनवल्या. मग आता माझ्या सहकार्याने नवीन गाडी घेतल्यानंतर सुद्धा पूजा केली. याच्याबद्दल त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आहे, परंतु हे करत असताना ह्या सर्व विधी हे आपल्यामध्ये आहेत का याचं परीक्षण करण्याची आपल्याला गरज आहे. आणि हे परीक्षण करत असताना वस्तुनिष्ठ परिपाठ हा आपल्याकडे उपलब्ध नाही आहे. बौद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ आहे त्यांनी चांगल्या रीतीने वाचन केलं पाहिजे. त्याचं पारायण करण्यापेक्षा त्याचं आत्मसात केलं पाहिजे. पारायणे वेगळे असतात. पारायणे ऐकल्यानंतर कीर्तन करून सोडून द्यायचे असतात, परंतु आत्मसात करून त्याच्यातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो रोल जो आहे तो म्हणजे मातृसत्ताक पद्धतीचा आहे, म्हणजे माता भगिनींचा आहे असं मला वाटतं. संस्काराचे बीजारोपण जे करतं ते पुरुष कधीच करत नसतो.
संस्काराची री ओढण्याचं काम पुरुष करत असतो. फॉलोअर असतो, पुरुष हा फॉलोअर असतो समाजामध्ये, स्त्री ही नेतृत्व करत असते. बरोबर. मग स्त्रियांनी जर समजा समाजामध्ये सांगत असताना आपण जेव्हा सांगतो की जिजाऊंनी छत्रपती शिवाजीराजांना महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी सांगितल्या, आपल्याला एक वेगळी व्यवस्था निर्माण करावी लागेल. आता बौद्ध धर्मातील धर्मांतरित झालेल्या लोकांना आपल्याला बाबासाहेबांच्या गोष्टी, आपल्याला बुद्धांच्या गोष्टी, आपल्या धम्माच्या चळवळीच्या गोष्टी, आपल्याला आचरणाच्या गोष्टी ह्या लोकांकडे मातृसत्ताक कुटुंब पद्धतीमधून सांगाव्या लागतील. तेव्हा धर्म समजला जाईल. आपल्याला कर्मकांड बाजूला करावं लागतील. बोधाचार्य नावाची एक संकल्पना आता सध्या निर्माण झालेली आहे बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर. मला कधी कधी प्रश्न पडतो, अनेक बौद्ध विवाहामध्ये म्हणजे परिणाम जातो मी मंगल परिणयामध्ये, त्यावेळेला दिसतं की ब्राह्मण गेले आणि बौद्धाचार्य आले का? काय गरज नाही आहे. मला वाटतं की प्रत्येकांना हातामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं पुस्तक आहे, त्याच्यामधील वाचून सुद्धा विधी आपण करू शकतो. बुद्धाची मूर्ती वर का खाली, उजवीकडे का डावीकडे, हे सांगण्याची गरज नाही आहे. मनामध्ये बुद्ध असणे हे महत्त्वाचं आहे. सौभाग्याचा अलंकार घालण्यापेक्षा सौभाग्याचा विचार देणारा किंवा संरक्षण देणारा पुरुष किंवा पुरुषाला समानतेने वागवणारी स्त्री ही महत्त्वाची विचारसरणी आहे. हे सांगण्याचं कर्तव्य स्त्रीचं आहे आणि ते सांगितल्यानंतर विचारसरणी पूर्णपणे फॉलो करण्याचं काम कोणाचं आहे तर स्त्री पुरुषांचं आहे. परंतु हे शक्यतो होताना दिसत नाही आहे आणि त्याला समर्पक असा पर्याय आणखीन देणं गरजेचं आहे. काय आहे, एखादा पर्याय दिल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही असं मला वाटतं. जर आपण ह्या सगळ्या विषयांच्यावरती खूप समर्पक आणि परखड भाष्य केलं, परंतु धर्मांतरानं खरंच म्हणजे शोषितांचे वंचितांचे प्रश्न सुटले का? आणि मग धर्मांतराने काय साध्य झालं? कोणत्याही धर्मांतरीच्या चळवळीनंतर 70 वर्षाचा कालखंड हा त्याचे मूल्यांकन करण्यासाठी अतिशय छोटा कालखंड आहे. सनातनी वैदिक किंवा हिंदू धर्म त्याचा कालखंड त्याची जर गणना करायची झाली तर पुराव्याच्या आधारे तर आपल्या लक्षात येईल की साधारणतः 3 ते 3.5 हजार वर्ष झालेले आहेत तो धर्म स्थापन होऊन. सर्वात आधुनिक धर्म ज्याला म्हणतात तो म्हणजे इस्लाम धर्म, तो सुद्धा स्थापन होऊन साधारणतः 1200 वर्ष झालेले आहेत. त्यांच्या मूल्यांकन करत असताना आपल्या लक्षात येईल की प्रत्येक धर्मातील व्यक्ती हा धर्माचे विचार आहे तसा फॉलो करतो का? तर कदाचित आपल्या लक्षात येईल की प्रत्येकाने धर्मग्रंथ वाचलेले नाही आहेत. परंतु समाजामध्ये माणूस वागत असताना धर्मशील असतो, वर्तन करत असताना भौतिकवादी चार्वाक विचारसरणीने वागतो आणि जेव्हा संकट येतात त्यावेळेला मात्र काय करतो माणूस, कुठल्या तर आधाराची काय करतो, दैववादी बनतो, आधाराची गरज करतो, म्हणजे समर्थन करतो. मग प्रश्न असा होतो की बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर जो धर्मांतरित झालेला धम्मवादी विचारसरणीचा वर्ग आहे, ज्याला बौद्ध वर्ग म्हणतात, त्याला धर्म समजला का? ही समजून घेण्याची वृत्ती जी आहे ती आणखी चालू आहे. एक लक्षात घ्या की 70 वर्षाच्या कालखंडामध्ये लगेचच आमूलाग्र परिवर्तन होईल असं नाही आहे. जो पहिला कालखंड आहे, धर्मांतरित झालेला जो समूह आहे तो अशिक्षित होता, जो फॉलोअर वर्ग होता, त्यांचे जे मुलं बाळं झालेले आहेत ते आता सुशिक्षित झालेले आहेत, ते शिक्षित झालेले आहेत, त्यांना धम्म समजू लागलेला आहे. ते समजल्यानंतर ते आत्मसात करत आहेत. माझे आई वडील, माझे आजी आजोबा ज्याप्रमाणे म्हसोबाची, मांगोबाची किंवा इतर देवतांची पूजा करत होते, ती पूजा करावीच असं मी बंधन आता मुलं पाळत नाही आहेत. 22 प्रार्थनामधील पहिल्या 6 प्रार्थनाचे ते तंतोतंत पालन करतात आणि त्यानंतर मग धर्मांतराचा मार्ग अवलंबल्यानंतर मला कितपत प्राप्त झालेलं आहे, यश प्राप्त झालेलं आहे, हे परीक्षण करताना आपल्याला लक्षात येईल की सामाजिक परिवर्तन झालेलं आहेच. त्यांना एक घटनात्मक संरक्षण मिळालेलं आहे, समाजामध्ये एक आयडेंटिटी निर्माण झालेली आहे, ओळख निर्माण झालेली आहे, शिक्षणामुळे त्यांचा दर्जा वाढलेला आहे. अनेक शासकीय आस्थापनामध्ये, उद्योगधंद्यांमध्ये, व्यापारांमध्ये सुद्धा आता धर्मांतरित बौद्ध धम्मीय लोक आपल्याला पुढे जाताना दिसत आहेत. तुमच्या माझ्यासारखे विचारवंत लोक आता मुख्य म्हणजे निर्भीडपणे विचार व्यक्त करू शकत आहेत. ही सुद्धा एक धर्मांतराची फलश्रुती आहे. एखादा व्यक्ती, ओबीसी घटकातले व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत असेल तर धर्मांतराची फलश्रुती आहे. जर सनातनी विचारसरणी असती तर एखादी स्त्री ही NDA सारख्या गव्हर्नमेंटमध्ये पाठिंबा देऊन गव्हर्नमेंट चालू शकली नसती. ती अल्पसंख्याक समुदायामधली आहे, पारशी समुदायातली आहे.
एखादा चहावाला व्यक्ती हा मोठ्या प्रमाणात मोठं पद मिळू शकला नसता, हे सुद्धा धर्मांतरित विचारसरणीची फलश्रुती आहे. फक्त ही विचारसरणी फक्त बौद्ध धर्मासाठी लागू नाही आहे. ही विचारसरणी जी आहे ती लोकांनी स्वीकारलेली आहे. फक्त फॉलोअर लोक हे फक्त एका घटकातील असतील, परंतु घटनात्मक अधिकार जे आहेत, समतावादी विचारसरणीचे अधिकार आहेत, विज्ञानवादी आहेत, अस्मितेचे जे विचार आहेत, आयडेंटिटीचे विचार जे आहेत, ते विचार मात्र लोकांपर्यंत आता रुजत आहेत. आणि रुजल्यानंतर मात्र ह्याची जी फळे मिळणार आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत. एक गेल्या वर्षी जी UPSCचे निकाल लागलेली जी विद्यार्थिनी आहे, जी प्रथम आलेली भारतपूर्ण संबंध भारतातून, ती अतिशय शोषित वंचित घटकातील आहे की ते धर्मांतरित बौद्ध आहे. आणि ती आंतरजातीय विवाह हे मुस्लिम युवकाशी करते, हे सुद्धा धर्मांतरित चळवळीचं फलित आहे. नरेंद्र जाधवांसारखा व्यक्ती हा मोठ्या प्रमाणात पुस्तके लिहितो आणि धर्मांतरित विचार मांडतोय, माझ्या बापाबद्दल तो गुणगान करतोय, हे सुद्धा एक धर्मांतरित फलित आहे. त्याच्यानंतर चळवळी निर्माण होत आहेत. त्या चळवळी निर्माण होण्याचा, चळवळ ही कधीच मरत नसते. चळवळीचे नेतृत्व हे नामशेष होत असतं. चळवळ ही मनामध्ये चालू असते. वैचारिक धडपड, वैचारिक गुंतागुंत जेव्हा शिथिल होते त्यावेळेला नवीन विचार निर्माण होत असतात. सध्या विचार निर्मितीच्या प्रक्रिया चालू आहे आणि त्यावेळेला आपल्यापुढे आव्हाने मोठ्या प्रमाणात आहेत. ग्लोबलायझेशनचं आव्हान आहे, जागतिकीकरणाचं आव्हान आहे, आपल्यापुढे आव्हाने हे प्रायव्हेटायझेशनचं आहे, आपल्यापुढे धर्मांतरित चळवळीपुढे आव्हाने जे आहे ते नववर्गवादी व्यवस्थेचं आहे, आक्रमणाचं आहे, ते आक्रमण सांस्कृतिक दहशतवादाचं आहे. त्या सर्वांना समर्पक उत्तर जे आहे ते म्हणजे बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे विचार जिवंत ठेवणे आणि ते विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक विहार तिथे ग्रंथालय, ग्रंथालय तिथे वाचक आणि वाचन तिथे लेखन, ही चळवळ आता फोपावली पाहिजे असं मला वाटतं. अगदी छान सर. सर तुम्ही आत्ताच बोलताना आपल्या पुढच्या आव्हानांचा सुद्धा उल्लेख केला. जागतिकीकरण, खाजगीकरण, उद्योगीकरण किंवा नव भांडवलदारी वर्ग, ही सगळी आपल्या समोरची आव्हानं आहेत तुम्ही म्हणालात. मग सध्याच्या 21व्या शतकामध्ये धम्म चळवळीची दिशा कशी असली पाहिजे? एक लक्षात घ्या की पूर्ण संबंध भारतामध्ये धम्म विचार हा आता प्रस्तुत होत आहे आणि प्रसारित होत आहे. बाबासाहेबांना अपेक्षित काय होतं की संपूर्ण भारत हा बौद्धमय करेन. शब्दशः हा शब्द जरी खरा होऊ शकला नाही तरी संबंध भारताला जो 12व्या शतकामध्ये लुप्त झालेला बुद्ध विचार आहे तो कळाला, ते समजू लागलेला आहे, तो प्रसारित होऊ लागला, हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. भारताची ओळख ही भारताबाहेर ही बुद्ध विचाराचा देश म्हणून आहे, महत्त्वाचा मुद्दा. बाबासाहेबांची जयंतीचं औचित्य साधून किंवा गौतम बुद्धाच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्याला फक्त बुद्ध विचाराची आपल्याला इथं मांडणी करायची असं नाही आहे. तर त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा तथाकथित सवर्णांमध्ये बुद्ध विचार हे स्वीकारले जातील, त्यांच्यामार्फत पुस्तके प्रकाशित केली जातील, त्यांच्यामार्फत व्याख्यानमाला चालू जातील, फक्त दलितांनीच व्याख्यानमाला चालवाव्यात, दलितांनीच पुस्तक लिहावीत, दलित स्त्रियांनीच बुद्ध धर्माचा घोष करावा असं नाही आहे. तर ती लोकांपर्यंत पोहोचण्याची चळवळ आता निर्माण होत आहे. अनेक लोक निर्माण होत आहेत आणि ती चळवळ वाढत चाललेली आहे. 21व्या शतकामध्ये त्याचं प्रासंगिकता काय आहे तर मोठ्या प्रमाणात दहशतवाद वाढत चाललेला आहे. मग त्याच्यापुढे समर्थ पर्याय काय आहे तर समानता, समता, वैज्ञानिकता, प्रज्ञाशील आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाबद्दल असलेलं विश्वबंधुत्व, ही विचारसरणी बौद्ध धर्माने दिलेली आहे. तो समर्पक पर्याय ठरू शकेल, हा एक महत्त्वाचा मुद्दा. प्रचंड दहशतीमध्ये सध्या वातावरण आवाज आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल विचार म्हणत असताना आपल्या मनामध्ये एक भीती आहे की उद्या कोण मला मारून टाकेल का, अशा प्रकारचे वातावरण असताना त्याच्यामध्ये एक मध्यममार्गी विचारसरणी म्हणजे बौद्ध विचारसरणी आहे. अतिशय टोकाचे विचार सुद्धा बौद्ध धर्म मांडत नाही आहे आणि अतिशय मागासलेले प्रतिगामी विचार सुद्धा बौद्ध धर्म मांडत नाही. तो म्हणजे कोणता विचार आहे? मध्यममार्गी विचार आहे. हा मध्यममार्गी विचार म्हणजे बौद्ध धर्म, हा एक महत्त्वाचा मुद्दा. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला कुठं ना कुठे सत्य स्वीकारून चाललं पाहिजे की जेव्हा भारतामध्ये किंवा संबंध भारतामध्ये जगभर प्रायव्हेटायझेशन झालं किंवा उदारीकरण आलं, जागतिकीकरण आलं, ह्या व्यवस्थेला आता बहुसंख्य बौद्ध समाजाने सुद्धा स्वीकारलेलं आहे. ही व्यवस्था अंगी बाणून आपल्याला नव्या परिघातून, नव्या परिप्रेक्ष्यातून बौद्ध धर्माची मांडणी करावी लागेल. एंगेज्ड बुद्धिझम नावाचा विचारसरणी सध्या पुढे येत आहे. ती एंगेज्ड बुद्धिझममध्ये म्हणजे का परिस्थितिकीय सिद्धांताबद्दल, इकॉलॉजीबद्दल बौद्ध धर्म काय म्हणतो आहे किंवा जागतिक अशांततेबद्दल बौद्ध धर्म काय म्हणतो आहे, पाणी प्रश्नाबद्दल बौद्ध धर्म काय म्हणतोय,
ह्युमन राईट्सबद्दल बौद्ध धर्म काय म्हणतोय, स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल बौद्ध धर्म काय म्हणतोय, घटनात्मक अधिकाराबद्दल बौद्ध धर्म काय म्हणतोय, ह्या सर्व प्रश्नांना एक समर्पक उत्तर म्हणजे बौद्ध धर्माचे विचार आहेत. माणसाला एक विनंती आहे मला, विचारवंतांना आणि सर्वसामान्य वाचकांना आणि सर्वसामान्य जनतेला विचारवंतांना विनंती असे राहील की पहिल्यांदा वाचावं, आत्मसात करावं. फक्त उथळपणाने व्हॉट्सअपच्या पोस्ट ऐकून विचारवंताप्रमाणे एखादं मत व्यक्त करावं अशी कोती भावना न ठेवता, जर बौद्ध धर्म समजून घ्यायचा असेल तर पहिल्यांदा स्वतः सोप्पा एक अतिशय साध्या भाषेत बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं. बाबासाहेबांची लेखणी त्याची खूप परकड आहे आणि भले भल्या विचारवंतांना पहिल्यांदा वाचल्यानंतर समजत सुद्धा नाही आहे. प्रॉब्लेम ऑफ रुपीज नावाचा ग्रंथ जेव्हा वाचाल तेव्हा अर्थशास्त्राचे विचारवंत मांडणाऱ्या विचारवंतांना सुद्धा समजत नाही, परंतु बाबासाहेबांनी आपल्या अवघड लेखणीला सुद्धा मुरड घातली आणि बुद्ध आणि धम्मा, बुद्ध आणि त्यांचा धम्म अतिशय संवादात्मक स्वरूपातला तो ग्रंथ लिहिलेला आहे. हा ग्रंथ प्रत्येकाने वाचला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ वाचला पाहिजे, मी संविधानाचा ग्रंथ वाचला पाहिजे. संविधान आणि बुद्ध आणि धम्म जेव्हा आपण वाचू, समजून घेऊ, तेव्हा मला वाटतं की समाजामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत आहेत, आतंकवादाचे प्रश्न आहेत, दहशतीचे प्रश्न आहेत, स्त्रियांचे प्रश्न आहेत किंवा जातीवादाचे प्रश्न आहेत, सामाजिक अस्वास्थ्याचे प्रश्न आहेत, पर्यावरणाचे प्रश्न आहेत, ह्या सर्व प्रश्नाला एक समर्पक उत्तर म्हणून मला वाटतं की धम्म हा वेगळा पर्याय होऊ शकेल. आणि तो धम्म हा पर्याय हा थेरवादाचा धम्म नाही आहे, हा महासांघिकाचा धम्म नाही आहे, हा नवयान हा वेगळा पर्याय होऊ शकेल. नवयान हा एक पर्याय म्हणून जर स्वीकारला गेला तर मला वाटतं की आतापर्यंत समाजामध्ये जे काही विषमतारूपी वटवृक्ष वाढलेला आहे त्याला आपण उन्मळून पाडू शकतो आणि समाजामध्ये नवे समतेच्या विचाराचे वृक्ष निर्माण करू शकतो असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा बौद्ध धम्म या विषयावरती आज आपण संवाद साधला. प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर कोळेकर सरांनी अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये सरांनी आपल्याला बौद्ध धम्माची तत्व उलगडून सांगितली. बाबासाहेबांना धर्मांतर का करावं लागलं या कारणांवरती सुद्धा प्रकाश टाकला आणि त्यासोबतच धर्मांतराचं फलित काय या संदर्भात अतिशय महत्वाची गोष्ट सरांनी सांगितली की एक चहावाला व्यक्ती जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या संविधानाचं आणि धर्मांतराचंच फलित. पण त्यासोबतच सर जो मुद्दा व्यक्त करतात त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की आता तरुणांनी कमीत कमी द बुद्धा अँड हिज धम्म हा बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. हीच बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्त त्यांना वाहिलेली खरीखुरी आदरांजली असेल. आपण सर वेळ काढून आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांशी संवाद साधलात याबद्दल आपलं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. धरली कोटी कुळे भीमा तुझा जन्म